एकतर भोंदूबाबा खरात जे आहेत त्यांना बऱ्याच नेत्यांच्या बऱ्याच काही गोष्टी माहीत होत्या आणि अजून शेळके आहे आर्थिक व्यवहार जे होते तेव्हा शेळके व्यक्ती त्या ठिकाणी बघायचं असं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे खरातांबरोबरच शेळक्यांना सुद्धा बरीच काही माहिती त्या ठिकाणी होती. त्यामुळे सातत्याने आम्ही हेच सांगत होतो की खरातांकडे असणारी माहिती ही योग्य पद्धतीने इंट्रोग्रेशन करून तपास करून काढणं महत्त्वाचं आहे. शेळकेंकडलीची माहितीसुद्धा काढणं महत्त्वाचं आहे. पण बघा आता दुर्दैवी गोष्ट ॲक्सिडेंट झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी त्या सिरियस आहेत असं मला कळतं. मुलगा सिरियस आहे. पत्नी आणि मुलगा जो आहे सिरियस ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पण शेळके जे गेलेत ॲक्सिडेंट जो झाला आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट कसा झाला काय झाला याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि शेळकेकडे असणाऱ्या माहितीचं काय, त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी माहिती होत्या, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड होते, त्यांच्याकडे आर्थिक व्यवहाराबद्दलची जी माहिती होती त्याच्याबद्दल काय केलं याच्यावर कुठेतरी निवेदन हे सरकारकडनं लवकरात लवकर लोकांना देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खरात शेळके या प्रकरणाकडनं दादांच्या विषयामध्ये सुद्धा तपास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने जर लोक जायला लागली तर मग इन्व्हेस्टिगेशन कसं होणार. आणि खराताच्या बाबतीत सातत्याने आम्ही हेही बोललेलो आहे की उद्या कुणीतरी येऊन म्हणेल की सुसाईड केली नाही तर एन्काउंटर केला. म्हणजे माहिती दाबायचा हा जर एक नवीन प्रकार जर या सरकारमधल्या काही लोकांकडनं होत असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे तपास करा, काय झालं हे बघा. आणि मेन प्रमुख जो तपास आहे त्याच्यावर सुद्धा लोकांना निवेदन सरकारकडनं होणं महत्त्वाचं आहे. कुठल्या बाबतीत तुम्ही शंका उपस्थित करता, नेमकी त्याला कारणं काय आहेत? नाही, मी शंका फक्त याच गोष्टीमुळे उपस्थित करत आहे की महाराष्ट्राच्या तमाम लोकांना माहिती पाहिजे खरंच खरातच्या बाबतीत काय झालं, म्हणजे खरातनी काय केलं, काय व्हिडिओ आहेत, कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहे. त्याच्याचबरोबर काही प्रमाणात दादांचा ॲक्सिडेंट आणि खरात प्रकरण आणि खरातचे जे अकाउंट होते ते 27, 28 आणि 29 तारखेला त्या अकाउंटमध्ये जी काही उलाढाल त्या ठिकाणी झाली. शेळकेचं आणि खरातचं नातं, त्याच्याचबरोबर खरातचा जो विषय आहे तो फक्त तिथंच थांबत नाही. त्यांचे संबंध अनेक मोठ्या नेत्यांबरोबर होते, दादांच्या पक्षातल्या पण नेत्यांबरोबर होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात अजून एक माहिती आमच्यासमोर जी खराताच्या बाबतीत आली होती जी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली. नाशिक भागातले द्राक्ष उत्पादक एक शेतकरी आमच्या परिचयाचे हे त्या आश्रमला दर्शनासाठी जायचे, पूजेसाठी नाही पण दर्शनासाठी जायचे. आणि या खरातला 2 का 3 दिवस आधी सहज एक पवार परिवाराचा प्रेमी असल्यामुळे त्या व्यक्तीने विचारलं की पवार परिवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं. तेव्हा खरात त्याला सांगत असताना सांगितलं की पवार परिवारावर पुढच्या काही दिवसांमध्ये एक मोठा आघात होऊ शकतो. मग हे का बोललं गेलं, कसं हे खरातला विचारलं गेलं पाहिजे. त्याच्याचबरोबर आम्हाला हे कळतं आहे की काही नेते जे दादांच्या पक्षातलेत त्यांचेसुद्धा काही कार्यकर्ते बारामतीमध्ये आहेत आणि मग ते सुद्धा पवार परिवाराच्या जवळचे आहेत. त्यामुळे पूजा काय झाली आणि पूजेच्या मागचं हेतू काय होता हे कुठं ना कुठे ते लोकांसमोर आलं पाहिजे. त्यामुळे याच्या आधीच जर असे ॲक्सिडेंट होत गेले तर मग उद्या जाऊन खरातांचं पण एन्काउंटर झालं नाही तर सुसाईड केलं असं झालं तर मग कोणालाच कुठली माहिती कळणार नाही आणि हे लोकांच्या हिताचं नाही असं मला तरी वाटतं. बारामतीचा उल्लेख करताय तुम्ही, नेमकं कोण आहे? खूप मोठा कार्यकर्ता आहे असं मी म्हणणार नाही. पण 23 तारखेपर्यंत मी या गोष्टीत कुठेही वाक्यता करणार नाही. 23 नंतर जी काही माहिती आमच्यापर्यंत आली ती नक्कीच त्या बाबतीत बोलेल. पण छोटा कार्यकर्ता मोठा तो विषय नाही. तर एवढंच आहे की इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय झालं, SITमध्ये काय माहिती आली हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं आहे. विधान परिषदेची निवडणूक पुढच्या काही आगामी दिवसात लागते आहे. काँग्रेसचं म्हणणं असे की जर ठाकरे उभा राहिले, उद्धव ठाकरे, तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा विचार करू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नाही, पक्षाची भूमिका पक्षाचे प्रमुख नेते घेतील. पण पवार साहेबांच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. काँग्रेसनी मदत केली, इतरही सर्व मित्रपक्षांनी मदत केली आणि पवार साहेबांसारखा मोठा नेता राज्यसभेसाठी उभा राहिल्यानंतर जे सत्तेतले पक्ष आहेत ज्याच्यामध्ये भाजप असेल, एकनाथ शिंदे साहेब, खास करून एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं. आता MLCसाठी जर उद्धव ठाकरे साहेब उभा राहत असतील
नाहीतर कुणी त्या पक्षातलं असेल तर आम्हाला जर मदत झाली असेल तर आम्ही सुद्धा 100% त्या बाबतीत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहू.